सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादात अडकलेत आणि यावेळीही संजय शिरसाट पैशांमुळेच अडचणीत आलेत। पैशांच्या वक्तव्यामुळे शिरसाटांनी नव्या वादंगाची पायभरणी केली, तर विरोधकांनीही शिरसाटांचा चांगलाच समाचार घेतला। आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं। संजय शिरसाट काही दिवसांपूर्वी पैशांच्या बॅगच्या व्हिडिओमुळे टीकेचे धनी झाले होते। यावेळी पैशांची बॅग नसली तरी बात मात्र पैशांचीच आहे। त्यामुळे पैसा संजय शिरसाट यांना अडचणीत आणतो का असा प्रश्न निर्माण झालाय। प्रत्येक आमदाराला विनंती करतो, तुम्ही माझ्याकडे या। 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मला दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा। आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं। संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे हे मंत्री आणि आमदार संजय गायकवाड यांच्यामुळे राज्य सरकारवरती नामुष्कीची वेळ आली। परिणामी माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलं, तर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना वागणुकीवरून तंबी दिली होती। मात्र त्यानंतरही संजय शिरसाट यांनी बेजबाबदार वक्तव्य केलंच। आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं। संजय शिरसाट यांनी असा राजकीय फुल टॉस टाकल्यानंतर आमदार रोहित पवारांनी सिक्सर लगावला। माननीय शिरसाट साहेब, तुमचा पैसा घरचा नसला तरी निवडणुकीच्या वेळेला ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या माय आणि बाप जनतेचा तर आहे ना। या पैशाचा उपयोग करणारे तुम्ही फक्त तात्पुरते विश्वस्त आहात। त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशी उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशा शब्दात रोहित पवारांनी समाचार घेतला। तर सर्व विरोधकांनीही संजय शिरसाट यांच्यावरती हल्लाबोल केला। सरकारचाच पैसा आहे, ते थोडी त्या खिशातला पैसा आहे। खिशातला थोडी पैसा आहे, सरकारचाच पैसा आहे। विरोधकांनी केलेल्या जोरदार टीकेनंतर सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा संजय शिरसाट यांची बाजू सावरण्याची वेळ आली। सरकारमध्ये आपण आहोत आणि आपण मध्ये सरकार आहोत। आपल्या बापाचं काय जातं असं म्हणता येणार नाही। एक एक पैसा हा शासनाचा, हा कामी लागला पाहिजे, योग्य त्या कामासाठी लागला पाहिजे। शिरसाट साहेब आपली भूमिका थोडीशी शाब्दिकाची बदलतील असं मला वाटतं। संजय शिरसाट कधी कृतीतून तर कधी वक्तव्यातून गोत्यात येतात। त्यामुळे शिरसाट यांनी अधिक खबरदारी बाळगणं गरजेचं आहे। मात्र तसं वर्तन त्यांच्याकडून घडताना दिसत नाही। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढे पाहूयात, महायुतीतले आणखी एक मंत्री आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आणि त्या म्हणजे मेघना बोर्डीकर। परभणी जिंतूरच्या बोरी इथं बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचा इशाराही दिला आणि कानाखाली मारण्याची धमकी दिली। जाहीर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेलं हे वक्तव्य गंभीर होतं। राज्य सरकारमधील संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे हे मंत्री वादात सापडलेले असतानाच मेघना बोर्डीकर ही आता त्यांच्या पंक्तीत जाऊन बसल्या। परिणामी रोहित पवारांनी ट्विट करत सरकारला जोडपण्याची संधी साधून घेतली, तर ग्रामसेवकाकडून सामान्य महिलांची अडवणूक होत असल्यामुळे जहाल वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण मेघना बोर्डीकर यांनी दिलं। मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांना पटलं नाही। मारण्याची भाषा करण्याच्या ऐवजी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामसेवकावर कारवाई करता आली असती, याकडे पवारांनी लक्ष वेधलंय। असं सालगण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राहा की मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली झालेला असा बिलकुल चालणार नाही। काय करायचे बापरे, पगार कोण देते? असलं चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेल, सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी सेवा मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। दरम्यान या संदर्भात बोर्डीकरांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूया। हे बघा, त्या ठिकाणी त्या महिलांचा व्याकुळतेने त्या मला बोलत होत्या, बहिणीप्रमाणे त्या माझ्यासोबत सगळं काही त्यांचं सांगत होत्या। आणि हा वारंवार त्याला सांगून की असं छळ तू करू नको, ते मला पाहावलं नाही आणि माझ्या भावना अनावर झाल्यात। मी त्यावेळेला काही मंत्री नाही, आमदार म्हणून नाही, तर ह्या माझ्या लाडक्या गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या महिलांची त्यांची बहीण म्हणून व्यक्त झालेली आहे। सगळेच अधिकारी कर्मचारी काय असे नाहीत, पण काही
अशा कर्मचाऱ्यांच्यामुळे विनाकारण प्रशासनावरती गालबोट लागतं. मग अशा लोकांना वारंवार सांगून समजत नसेल तर अशा वेळेला कधी कधी राग अनावर होतो. फक्त कार्यक्रमाला गर्दी नाही केली, 1400 घरकुलं ही त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त 7 ते 8 लोक आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या. एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली असेल, तिथं असणारं CEO, BDO आणि तुम्ही मंत्री म्हणून नक्कीच कारवाई करू शकता, पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्या सर्वांना कळतं गर्दी झाली नाही म्हणून मंत्री महोदया तिथं चिडल्या. तर याच मुद्द्यावर भाष्य करताना बोर्डीकरांनी रोहित पवारांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं, तेही पाहूया. हे बघा, आमच्या विरोधकांना काही काम उरलेलं नाही ना त्या रोहित पवारांना काम उरले. म्हणून अशा कुठलेही मुद्दे अर्धवट व्हिडिओ व्हायरल करत राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यामागे त्यांना काही काम उरलेलं नाही आहे. मागचं पुढचं व्हिडिओ बघावं, ते प्रसंग बघावं, का मी तशी बोलली आहे आणि नंतर बोलावं. दरम्यान भान राखून विधानं केली पाहिजेत, अन्यथा मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यावे लागतील असं सूचक विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. त्या सूचनेपेक्षाही आम्ही मंडळी सुद्धा ही आचारसंहिता पाळलीच पाहिजे. आम्ही ज्या सरकारचं नेतृत्व करतो त्या आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही हे भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता कारवाईशिवाय मला पर्याय राहणार नाही. मला वाटतं केव्हा तरी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय करावा लागेल. आता बातमी राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेच्या संदर्भातली आहे. बघा, उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला आम्ही बसलोय असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्याकडे उरली सुरली चिल्लर सेना संपवू असं वक्तव्यच राणेंनी केलंय. महाराष्ट्राला राणे विरुद्ध उद्धव ठाकरे वैर काही नवीन नाहीये. दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्लाबोल आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. मात्र यावेळी नारायण राणेंनी ठाकरेंची शिवसेना संपवण्याचंच भाष्य केलंय. तर राणेंच्या या टीकेला संजय राऊतांनी दिलेल्या सौम्य प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पाहूयात ठाकरेंच्या काय म्हणलंय त्यांनी याबद्दल, पाहूया. उद्धव ठाकरेची शिवसेना संपवायला बसलं. आम्ही सगळे ठाकरे, अनिल ठाकरे आमच्यात पण आहे ना. आम्हाला ठाकरे आडनावाशी काही नाही. बाळासाहेब आमचे होते त्याच्यामुळे आम्ही निर्माण झालो. पण उद्धव ठाकरे प्रवृत्ती, विकृत प्रवृत्ती ही आता या राजकारणाला उपयुक्त नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी शिवसेना राहिली थोडीशी आहे पुढे चिल्लर, ती पण संपली. आम्ही सांगू आता त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही, पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे. फरार आरोपी गोट्या गीतेचा नवा व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आली आहे. मी वाल्मिक कराडचा कार्यकर्ता आहे. जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे, अजोनी दमनिया यांनी खोटे आरोप करू नये अशी धमकी गीतेंनी दिली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संशयित म्हणून गोट्या गीतेचं नाव घेतलंय. आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट आहे? हे वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं. या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं. उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं आणि हे असल्या धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही. चांगल्याविरुद्ध बोलतो. कोण गोट्या पोट्या, याला कोण विचारतो? असलं काय मी घाबरत फिरत. तो आणि कराड काय आहे, त्यांची जवळीक किती आहे हे सगळ्यांना म्हणजे बीडमध्ये प्रत्येक माणसाला माहिती आहे. आणि अशी माणसं, अशी दहशत, माझ्याकडे त्याचे असंख्य फोटोज होते. एवढंच नाही, मी हे सातत्याने तिथल्या SP-ना देत होते. त्यानंतर मला माहिती येत गेली. मग कळलं, मग त्यांनी जेव्हा मकोका लावलं तेव्हा SP-नी सांगितलं की नाही आता आम्ही मकोका लावलंय त्याच्यावर, त्या गोट्या गीतेवर. मग तो फरार झाला तर मला तिथून त्यांची जी लोकेशन्स येत होती ती सुद्धा मी SP-ना देत होते. हे काही काम माझं नाही आहे, पण माझ्याकडे जी माहिती येत होती कंटिन्युअस फॉलोअप करून मी ती SP-पर्यंत पोहोचवत होते. तरी आज तगायत त्याला अटक झाली नाही. याचा अर्थ काय? तो व्हिडिओ रात्री मी पण पाहिला. एक कोणीतरी अवघड दुसरा बोलतोय आणि परत पण हा बोलतोय. तर मग हे आप म्हणताय आमचं पोलीस यंत्रणा आहे की यांना काही सापडत नाही आणि
हा तो जगजाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतोय. मग आता हे पोलिसाचं अपयश आहे का यश आहे? गृह खात्याचं सुद्धा काय बघितलं पाहिजे. गृह खात्याची म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्याला झेपा नाही काय वाटायला मला. पुढे पाहूया. सावली बार प्रकरणामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी काही खळबळजनक आरोप करत धक्कादायक माहिती दिली. योगेश कदम यांनी बारवरील केलेल्या कारवाईनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई न करण्यासंदर्भात फोन आले, पण योगेशने ऐकलं नाही. त्यामुळेच योगेशची बदनामी करण्यासाठी सावली प्रकरण जाणीवपूर्वक केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हे हेतुपुरस्पर बदनामी करतायत, शिवाय ते राजीनामा मागणारे कोण असा सवाल रामदास कदम यांनी केला. यावेळी त्यांनी ॲग्रीमेंट दाखवत काही खुलासे केले. सावली बागच्या बाबतीमध्ये अर्धवट वकील अनिल परब यांच्याकडून हेतुपुरस्सर उलट सुलट बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं कटकारस्थान चालू आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन्स जमा केले तर लायसन्स नको, मला राजीनामा पाहिजे. तू राजीनामा मागणार कोण? संबंध काय तुझा येतो? खोटे आरोप करायचे आणि राजीनामा मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री पण शिल्लक राहणार नाही ना.